लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तू मला अंगुराचा तू शेरणी शिकारी सागर। तर भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि एकदम ट्रेंडिंग झालेला आहे। आजच्या व्हिडिओसाठी आपण जे ऑडिओ यूज केला आहे बघा, म्युझिक, तो सध्याला इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंग चालू आहे। तर भावांनो, व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्या व्हिडिओचे जे काही मटेरियल लागणार आहेत ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तर तिथनं तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचे आहेत। तिथे तुम्हाला ह्या व्हिडिओचा बीटमार्क पण मिळून जाणार आहे, तिथनं ते इथे ॲड करून घ्यायचा अलाइट मोशन ॲपमध्ये। त्यानंतर जो आपला बीटमार्क आहे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचा बीटमार्क आहे, अशा प्रकारचा बीटमार्क आहे, तो ओपन करायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग। तर ह्यात जे आपल्याला इमेज ॲड करायची ते कशी करायची मी सांगतो तुम्हाला। आता पहिल्या बीटमध्ये आपल्याला सगळ्यात खाली बघा इथे तुम्हाला दिसून येईल ग्रुप, हा जो ग्रुप आहे बघा त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं असा इंटरफेस दिसून येणार आहे। त्यानंतर तुम्हाला जी खालची लेयर आहे बघा त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन येथे टच करून तुम्हाला तुमची इमेज इथे ॲड करायची आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। इमेज ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायची आपण अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची। त्यानंतर बॅग निघून यायचं इथनं, तर बघू शकता आपली। आता ह्याच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड करायसाठी तुम्हाला इथे प्लसवरती टच करायचं आहे। त्यानंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला आपला इथे फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। त्यानंतर 3 डॉटवरती टच करून फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। ह्याची जी बेंडिंग अँड ऑपोसिट आहे बघा ती तुम्हाला इथे 25 ठेवायची, 25 अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये इफेक्ट ॲड करायचे, त्यासाठी इफेक्टवरती जाऊन ॲड इफेक्ट करायचे तिथं। त्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आहे बघा, अशा प्रकारे दिसून येईल तुम्हाला, तो इथे ॲड करायचा आहे। अशा प्रकारे तो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय होऊन जाणार आहे। त्यानंतर ईमेलला होल्ड करून तुम्हाला ग्रुपच्या खाली आणायचं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे। त्यानंतर जो आपला आता फोटो ॲड केला आहे आपण तो इथे बीट एवढा वाढवून घ्यायचा आहे, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आपला पहिला जो फोटो आहे तो इथे ॲड झाला आहे। ही सेम प्रोसेस आपल्याला पुढच्या पण बीटला वापरायची आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या ग्रुपच्या ऑप्शनवरती जाऊन एडिट ग्रुप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खालचा जो लेयर आहे बघा त्याच्यावरती टच करून तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे। इथे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही, आपला इथे फोटो ॲड करायचा आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। फोटोला खाली घेऊन यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे। ॲडजस्ट केल्यानंतर इथनं बॅक निघून यायचं आहे। त्यानंतर बॅकग्राऊंडला फोटो ॲड करायसाठी तुम्हाला प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि आपला इथे फोटो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर वरी 3 डॉटवरती टच करून तुम्हाला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला याची ब्लेंडिंग अँड ऑपोजिट आहे बघा ती इथे 25% ठेवायची, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। त्यानंतर तुम्हाला यात एक इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी इफेक्टवरती जाऊन ॲड इफेक्ट करायचा आहे। हा तुम्ही बघू शकताय बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आहे, तो अप्लाय होऊन जाईल अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। नंतर फोटोला होल्ड करून तुम्हाला ग्रुपच्या खाली आणायचं आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। बघू शकताय तुम्ही आपला सेकंड बीट पण येते अप्लाय झालेला आहे। तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू। तर भावांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो आणि व्हिडिओला एक लाईक करा भावांनो। तर बघू शकताय तुम्ही आपला जो तिसरा बीट आहे बघा याच्यावरती येऊन तुम्हाला खाली ग्रुपच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे। अशा प्रकारचा ग्रुप आहे बघा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे।
त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर तुम्हाला खालची लेअर आहे बघा, त्याच्यावरती टच करून येते कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन इथे टच करून तुम्हाला आपलं जी इमेज आहे बघा, फोटो येतो ते सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपला जो फोटो आहे बघा ते व्यवस्थितपणे असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट केल्यानंतर इथनं बॅक निघून यायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडला फोटो द्यायचा, फोटो ॲड करायसाठी तुम्हाला बीटवरती येऊन प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन आपला इथे फोटो ॲड करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर वरी 3 डॉटवरती टच करून इथे फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. त्यानंतर फोटोवरती टच करून तुम्हाला ग्रुपच्या खाली आणायचा आहे. अशा प्रकारे फोटो बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपल्या जेवढी आपली लेंथ बीटची आहे तेवढी लेंथ ह्या फोटोची पण वाढवून घ्यायची. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. ह्याची जी ऑपोजिट आहे ती आपल्याला 25% ठेवायची. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर ह्या इमेजमध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी ॲड इफेक्ट करायचा आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला सिम्पली इफेक्टवरती येऊन इथे बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आहे तो इथे सर्च करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला शो होऊन जाईल सेकंड नंबरला, तो इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे अप्लाय होऊन जाणार आहे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपला जो शेवटचा बीट आहे बघा, त्यावरती येऊन तुम्हाला ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एडिट ग्रुप करायचं आहे. त्यानंतर बघू शकताय तुम्ही आपली जी खालची लेअर आहे बघा, त्याच्यावरती टच करून तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती टच करून इथे तुम्हाला आपली गॅलरी ओपन होताना दिसेल. तर सिम्पली इथे तुम्हाला आपले जे फोटो आहेत बघा, तो फोटो इथे ॲड करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. फोटो ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली इथनं बॅक निघून यायचं आहे तुम्हाला ग्रुपमधनं. तर बघू शकता तुम्ही आपला इमेज इथे ॲड झालेली आहे आपली इमेज. त्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंडला इमेज ॲड करायसाठी प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवरती टच करून इथे फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. आपल्या बीट एवढी लेंथ त्या फोटोची वाढवून घ्यायची. त्यानंतर फोटोवरती टच करून तुम्हाला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे मग ग्रुपच्या. त्यानंतरच्या बॅकग्राऊंडच्या फोटोवरती टच करून तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन 25% ठेवायचं आहे इथं. एवढं झाल्यानंतर तुम्हाला ह्यात एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी इफेक्टवरती जाऊन इथे ॲड इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आहे बघा, तो इथे अप्लाय करून टाकायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही आजचा व्हिडिओ कसा झाला आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भावांनो. व्हिडिओ होईल तेवढे शेअर करा भावांनो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. तर बघू तू मला अंगुराचं मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग. ते एवढं झाल्यानंतर आपला जो इथनं बॅक करायचा एकदा. त्यानंतर आपला इथे व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे.